येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना त्याच्या जीवनातील दैनंदिन कामे गतिमान करण्यासाठी व दिव्यांगत्वावर मात करण्यासाठी बॅटरीवर चालणारी 3 चाकी सायकल मोफत वाटपासाठी तपासणी शिबिराचे आयोजन येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाता भुजबळ साहेब यांच्या माध्यमातून पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या सहकार्याने CSR योजनेतून उपजिल्हा रुग्णालय येवला येथे तपासणी करण्यात आले होते। यावेळी माजी खासदार समीर भाऊ भुजबळ यांच्या शुभ हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी येवला लासलगाव मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधव उपस्थित होते। 80% वारीच्या पुढे असणाऱ्या लाभार्थ्यांची अट भुजबळ साहेब यांनी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून 18 वर्ष वयाच्या पुढील लाभार्थीची अट शिथिल करून 16 वर्ष करून UDID कार्डवरील 51% वारीच्या पुढील 80% वारीपर्यंतच्या लाभार्थींना जास्तीत जास्त लाभ मिळण्यासाठी प्रयत्न केले। विंचूर येथील भुजबळ साहेब यांच्या संपर्क कार्यालयाचे प्रमुख अनिल विंचूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली 130 लाभार्थ्यांचे प्रस्ताव जमा करून सर्व लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली। यावेळी 200 पेक्षा अधिक दिव्यांग महिला पुरुष बांधवांनी तपासणी शिबिराचा लाभ घेतला। शिबिरात दूरवरून आलेल्या दिव्यांग बांधवांना चहा पाणी नाश्त्याची तसेच आसन व्यवस्था भुजबळ साहेब यांच्या कार्यालयाच्या वतीने करण्यात आली। यावेळी भुजबळ साहेब यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे साहेब उपस्थित होते। लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून सामाजिक न्याय विभाग, भारत सरकार, आलिमको कंपनी यांच्या माध्यमातून पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या अर्थसहाय्यातून येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना दैनंदिन व्यवहारात सुखमय आणि सुलभ व्हावे त्याप्रमाणे त्यांच्या आयुष्यात सातत्याने भेडसावणाऱ्या समस्या कायमस्वरूपी संपवण्यासाठी नेहमी लोककल्याणकारी योजना आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असते। मागील वर्षीसुद्धा 3200 दिव्यांग बांधवांना 3 चाकी सायकल, कर्णबधिरांना कानाचे मशीन, व्हीलचेअर, कुबड्या, वाकर इतर साहित्याचं वाटप आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून करण्यात आलं। याच पद्धतीने आज येवला येथील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी इलेक्ट्रिकवरती म्हणजे बॅटरीवरती चालणाऱ्या 3 चाकी सायकल या दिव्यांग रुग्णांना त्या ठिकाणी देण्याचं आदरणीय भुजबळ साहेबांचं मानस होता आणि आज त्याची तपासणीचा कार्यक्रम सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत असा आहे। यामध्ये 80% त्या दिव्यांगांच्या त्या ठिकाणी बांधवांना 80% ऐवजी भुजबळ साहेबांच्या प्रयत्नातून 50% जर अपंगत्व असेल अशा दिव्यांग बांधवांना त्या ठिकाणी त्या 3 चाकी बॅटरीवरील सायकलचं वाटप येत्या 2 महिन्यामध्ये करण्यात येणार आहे। अशाच पद्धतीने आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी रेशन कार्ड आतापर्यंत जवळजवळ 10,000 लोकांना त्या ठिकाणी रेशन कार्ड देण्याचं काम केलेले आहे। तसेच जातीचे दाखलेसुद्धा आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कॅम्प घेऊन वाटण्याचं काम जवळजवळ 6,000 जातीचे दाखलेसुद्धा त्या ठिकाणी वाटण्याचं काम केलं। हे समाजोपयोगी जे कामं आहेत ते आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून ही नेहमीच होत असतात आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून या माजी खासदार समीरजी भुजबळ साहेब यांना या कार्यक्रमाकरता निमंत्रित केलेलं होतं आणि त्यांनीसुद्धा स्वतः सांगितले जी मदत लागेल ती मी माझ्या पद्धतीने देण्याचं कबूल त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी स्वतः सांगितलं मी प्रयत्न करत राहील। गेल्या वेळेससुद्धा भुजबळ नॉलेज सिटीच्या विश्वस्त डॉक्टर शेफाली भुजबळ यासुद्धा गेल्या वेळेस 3200 रुग्णांच्या तपासणीचा जो कार्यक्रम होता त्यावेळेस स्वतः उपस्थित राहून प्रत्येक रुग्णाची चौकशी करून त्या ठिकाणी कशा पद्धतीने कोणत्या योजनेत कोणत्या अवयवामध्ये त्यांना अवयवाची आवश्यकता आहे ते चेकअप करण्याकरता ते संपूर्ण दिवसभर इथं या येवला माऊली लॉन्समध्ये थांबून राहिल्या होत्या। अशाच पद्धतीने गेले 1-1.5 तास झाला आदरणीय माजी खासदार समीरजी भुजबळ साहेब हे सुद्धा त्या ठिकाणी प्रत्येक रुग्णाची दिव्यांगाची त्या ठिकाणी चौकशी करून त्या ठिकाणी
50% मध्ये तो रुग्ण कशा पद्धतीने बसेल याची त्या ठिकाणी चौकशी करून त्या ठिकाणी त्यांना लवकरात लवकर 3 चाकी बॅटरीवरील सायकल वयाच्या 16 वर्षाच्या वरील दिव्यांगांना त्या ठिकाणी देण्याचा मानस आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांचा आणि माजी खासदार समीरजी भुजबळ यांचा आहे. एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि आत्तापर्यंत जवळजवळ 150 लोकांनी त्या ठिकाणी 150 दिव्यांग बांधवांची तपासणी आत्तापर्यंत त्या ठिकाणी झालेली आहे आणि दुपारपर्यंत आणि ती 4:30पर्यंत चालू राहणार आहे. त्यांना या ठिकाणी आल्यानंतर चहाची पाण्याची. स्टार न्यूजसाठी मुकुंद आव्हाड, निफाड.